यवतमाळ जिल्हा शिक्षक संघटना संघर्ष समितीच्या बॅनरखाली जिल्ह्यातील विविध समविचारी शिक्षक संघटनांनी गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह आंदोलन केले। राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। शिक्षक संघटनांच्या म्हणण्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा आणि कार्यरत शिक्षकांबाबत शासनाकडून घेतले जाणारे काही निर्णय जाचक असून त्याचा परिणाम शाळा, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांवर होत आहे। विविध मागण्या शासनाकडे वारंवार मांडूनही त्यावर तोडगा निघत नसल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। आंदोलनकर्त्यांनी 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET अनिवार्य करू नये, कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र आणि व्यवहार्य TET परीक्षा घ्यावी, ऑनलाईन परीक्षेऐवजी पारदर्शक लेखी परीक्षा आयोजित करावी, शिक्षक संवर्गातील पदोन्नती प्रक्रियेत सेवा ज्येष्ठतेला न्याय द्यावा, तसेच 15 मार्च 2024चे संच मान्यता धोरण रद्द करावे अशी मागणी केली। याशिवाय प्राथमिक शिक्षकांना BLO सह सर्व अशैक्षणिक कामातून पूर्णपणे मुक्त करावे, जेणेकरून ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे अधिक लक्ष देऊ शकतील, अशी ही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। शासनाने या न्याय्य मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनांनी दिला। शासनाने या न्याय्य मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिक्षक संघटनांनी दिला। या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक 9 जुलै 2026 रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनासह मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन आणि जिल्हानिहाय मोर्चांचे आयोजन करण्यात आले असून यवतमाळमध्येही जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह पार पडला। त्यांना शिकू द्या आणि शिक्षकांना शिकू द्या या अजब मागणीकरिता या ठिकाणी यवतमाळ जिल्हा सर्व शिक्षक संघटना संघर्ष समितीच्या वतीने या 9 जुलैला महाराष्ट्र राज्यभर शाळा बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। कारण सर्व शिक्षकांना SIRच्या कामात, BLOच्या कामात, जनगणनेच्या कामात आणि इतरही लिंक भरण्याच्या कामात गुंतवल्यामुळे जे मूळ विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसोबत आमचा वेळ जात नाही आहे आणि विद्यार्थी आमची वाट पाहत राहतात। आमचं एकच धोरण आहे की विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि शिक्षकांना शिकू द्या या रास्त मागणीसाठी आणि सर्व अशैक्षणिक कामातून मुक्तता करा याकरिता यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांना एकत्रित करून आज रोजी सर्व शाळा बंद आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सरकारने जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुढचं आंदोलन कशा प्रकारे राहणार? सरकारने जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर हे प्राथमिक स्वरूपाचं धरणे आंदोलन आहे। यानंतरही आम्ही संपासारखं हत्यार उपसणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्र बंद करून शाळा बंद आंदोलन आम्ही करणार आहोत, संप सुद्धा करणार आहोत। आमच्या मागण्या आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये आज राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलन मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून आणि त्याच्या संलग्न असलेल्या संघटनेच्या मार्फत राबवलं जात आहे। या संघटनेमध्ये महाराष्ट्रातील जवळपास 90% शिक्षक आज सहभागी झालेले आहे। संपूर्ण शाळा बंद झालेल्या आहे। आमच्या मागण्या की सर्वप्रथम आम्ही शिक्षक आहोत, आम्हाला शिकवू द्या आणि मुलांना शिकू द्या, परंतु शासनाला शिकवणे हे सोडून दिलेलं आहे। आमच्याकडून शिकवण्याची अपेक्षा नाही शासनाची, इतर कामे करून घेण्यातच त्यांना धन्यता मानावा अशी शासनाची परिस्थिती झालेली आहे। आज SIRच्या मार्फत संपूर्ण शिक्षकाला मतदान यादीचं काम करून वेठीत धरण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज शिक्षक मेटाकुटीने आलेला आहे। त्यानंतर जनगणना आत्ताच नेमकी आटोपलेली आहे। शाळा 30 जून पासून सुरू झालेली आहे आणि शासनानं दुसऱ्याच दिवशी आदेश काढला की सकाळपासून शाळा घ्या, सकाळी 7 ते 12 शाळा घ्या आणि इतर वेळेस मतदान यादीचे काम करा। आणि हेच सरकार म्हणते RTच्या नियमाला धरून की सकाळी मुलांची झोप होत नाही म्हणून शाळा 9 ते 12 किंवा 9 ते 12:30 वेळेत घ्या आणि हेच प्रशासन म्हणते की मुलं सकाळी 7 वाजतापासून शाळा घ्या। इतर शासनाचा दुटप्पीपणा हा सर्वांना दिसत आहे। शासनाला विद्यार्थी शिकला पाहिजे हे मूळ धोरणच नाही तर शिक्षकांना कसं वेठीस आणलं पाहिजे हे शासनाचं मूळ धोरण आहे।
बऱ्याच असे शैक्षणिक कामं अशैक्षणिक कामं आमच्यावर लादलेले आहे. आमचं म्हणणं आहे की अशैक्षणिक कामं आम्हाला तुम्ही बंद करा, आम्हाला फक्त शिकू द्या. आणि विद्यार्थ्याला, कारण विद्यार्थी हा देशाचा पाया आहे, भविष्य आहे देशाचं. तो जर शिकला तर निश्चितपणे आपला देश पुढे जाईल. परंतु शासनाला याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं देणं घेणं नाही असं यातून जाणवत आहे.